हाय गाईज, रक्षाबंधनाच्या तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज रक्षाबंधन होतं तर सकाळी प्रिशाला आंघोळ वगैरे घालून मस्त नटवलं होतं. इकडं मॅडम ओढणी घ्यायचं नावच नाही घेत. तिला म्हटलं थोडी ओढणी घे ग, 5 मिनटं मला फोटो वगैरे काढायचे, तर ती ऐकायलाच तयार नाही होती. कसं मसे मग बिना ओढणीचेच फोटो काढले. परत ओढणी टाकली तर मॅडम घालायला तयारच नाही होत्या. त्यानंतर मग विधी आली. विधीने ऑक्शन वगैरे केलं, वाढून घेतलं. आमची प्रिशामध्ये मध्ये 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 करत होती. मग विधीचं झालं वाढून, राखी वगैरे बांधली. भाऊच लागतो एक प्रकारे, मामाचा मुलगा म्हटल्यावर विधीचा भाऊच आहे. दरवर्षी राखी बांधते विधीला. दिलं सेलिब्रेशन गिफ्ट. दोघी झाल्या मस्त खुश. कॅडबरी असल्या की पोरींना तेवढंच आवडतं. त्यानंतर मग आमच्या प्रिशुडीने पण ओवाळून घेतलं. विधीचं बघून बघून ती पण मस्त ओवाळत होती. तर कुंकू लावून घेतला. मग ऑक्शन करून घेतलं डॅडूचं. मनानेच करते, फक्त ताट काही तिच्याकडून झेपावत नाही. मग तेवढं आम्हाला पकडावं लागतं, मागून तिला सांगावं लागतं. त्यानंतर मग राखी बांधून घेतली. तिला तर काही बांधता येत नाही म्हणून मीच बांधून घेतली राखी वगैरे. मग पेढा वगैरे खाऊ घातला तिने तिच्या डॅडूला. त्यानंतर मग डॅडूने तिच्या पाया वगैरे पडल्या. मग आमच्या प्रिशाला पण आणि विधीला पण म्हटलं तुम्ही दोघं मिळून सेलिब्रेशन खावा. मग त्यानंतर मी आज बनवलं होतं पुरणपोळी, आमटी, भात, त्यानंतर खीर, कुरडई, पापडं मस्त बनवलं होतं सगळं. माझ्या प्रिशाचा आवाज येतोय मागून. इकडे दोघं बाप लेक बसले. मी मस्त रात्री मेहंदी वगैरे काढून घेतली होती थोडीफारच. एका हातावर काढता येते, दुसऱ्या हातावर कोणी नाही काढणार. तर मग नंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं. आज लवकरच उपवास सोडून घेतला श्रावण महिन्याचा. त्यानंतर सगळं किचन वगैरे क्लीन केलं. झाले बाबा एकदाची कामं. सकाळपासून लागले होते तर दुपारपर्यंत उरकणं. त्यानंतर शेजारी वास्तुशांती होती घराची रेणुकाताईच्या इथं, तर मग तिथं सवासण्यांचं जेवण होतं. तिथं या बायांचा मग व्हिडिओ वगैरे काढला. मी घरीच जेवले होते, काही प्रॉब्लेम होता त्यामुळे नाही जाता आलं.